आनंदवनमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम संपन्न। नारायण स्वामी कर्नाटक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमच्या प्रतिनिधीने घेतली मुलाखत। जागतिक कीर्तीचे समाजसेवक मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांनी आपल्या उत्कृष्ट समाजसेवी कार्याने जगात नावलौकिक मिळवला। त्यांनी 15 ऑगस्ट 1949 रोजी वरोरा येथे आनंदवनाची स्थापना करून कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली। पुढे त्यांनी अंध आणि अपंग, निराधार, वृद्ध, निराश्रित तसेच उपेक्षित लोकांना सुद्धा आपल्या सामाजिक कार्यात सामावून घेतले। त्यामुळे समाजाने टाकून दिलेल्या लोकांची आनंदवनात संख्या वाढू लागली। पुढे त्यांना शिक्षण, आरोग्य, निवारा आणि त्याचबरोबर हाताला काम देणे ही जबाबदारी वाढली। कुष्ठरोगी अपंग व्यक्तींना विनामूल्य अन्न, वस्त्र व निवारा या व्यतिरिक्त त्यांना विविध हातकौशल्याचे केलेल्या कामाचे 2 पैसे मिळू लागले। त्यामुळे आनंदवनात लोकांनी घरातून काढून दिलेल्या कुष्ठरोग्यांना व अंध अपंगांना सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी केवळ आनंदवनमुळे त्यांना मिळाली। असे सामाजिक क्षेत्रात जादूगार बाबा आमटे यांचे 9 फेब्रुवारी 2008 रोजी निधन झाले। 9 फेब्रुवारी बाबांचा स्मृती दिवस। तसेच बाबांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीचे 2025 हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। असा दुहेरी योग साधून डॉक्टर विकास आमटे व प्रकाश आमटे यांनी आनंदवन येथे दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी मोठमोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत खूप चांगले कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सदर कार्यक्रम प्रसंगी आमच्या प्रतिनिधीने सहभागी झालेल्या मान्यवर कर्नाटक येथील नारायण स्वामी निवृत्त सनदी अधिकारी यांची मुलाखत घेतली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन विभागाचे उमाजी बिसेन इत्यादींच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। इंडिया न्यूज R7 साठी बाळासाहेब खेरे। आपण 2012 सालापासून ठेवलेलं आहे आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये रुग्णालय तत्वावरचं जे अनुदान होतं ते आपण 2200 रुपये प्रति जो काही रुग्ण आहे त्या हिशोबाने देत होतो। तर आज मी घोषणा करत होते ते 2200 वरून आम्ही 6000 रुपये ते अनुदान करू आणि पुनर्वसन तत्वावरचं अनुदान देखील 2000 रुपये आपण देत होतो तेही 2000 रुपयावरून आपण 6000 रुपये आता या ठिकाणी करू। आणि हे सगळं होत असताना एक चिंता विकासदादांना नेहमी लागून राहते की हे सगळं पुढे चालणार आहे की नाही किंवा कशा प्रकारे चालेल। आणि विशेषतः कोविड नंतर त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की हे जे कार्य या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे हा जगन्नाथाचा रथ आहे। हा जगन्नाथाचा रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहे। त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे। पण तुमची जी काही या ठिकाणी इच्छा आहे की कॉर्पस फंड हा या ठिकाणी तयार व्हावा। खरं म्हणजे शासन म्हणून आमच्या कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा आहेत। आपल्याला काही कामं करायची असेल तर आम्ही 100 कोटीची कामं देखील करू शकतो, पण कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा। तथापि मी आज या निमित्ताने हा एक चांगला मुद्दा आपण समोर आणलेला असल्यामुळे माझं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनच्या अंतर्गत मी 10 कोटी रुपये कॉर्पस फंड या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि उरलेले 65 कोटी रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री महोदय बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू। पण निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो काही आकडा तुम्ही 75 वर्षाच्या निमित्ताने मनामध्ये घेतलेला आहे हा आकडा पूर्ण करण्याकरता काय जे काही विविध माध्यमं या ठिकाणी आहेत त्या माध्यमांचा कसा उपयोग आपल्याला करता येईल त्यात मी स्वतःने उदयजी आहेत, आमचे अशोकराव आहेत, आम्ही याच्यात पुढाकार घेऊ। कारण ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं समाजाची संस्था आहे आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक काम होतं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे। त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात चांगल्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू। आणि कस्तुरने सोमनाथच्या संदर्भात देखील या ठिकाणी जे सांगितलं ते खरं आहे की आम्ही पण लहानपणापासून जेव्हा सोमनाथला जायचो आणि सकाळी बैलगाडीने तिथे जायचो, दिवसही तिथेच काढायचो, तेव्हाही दुपारनंतर आमटे फार्मला जायचं अशा प्रकारचाच तिथे उल्लेख असायचा। म्हणजे सकाळी सोमनाथला जाऊन आंघोळी करायच्या, तिथे जेवण करून हे करायचं आणि मग दुपारी आमटे फार्मला जाऊन तिथे काही प्राणी बिणी बघायचे, तिथे चहा प्यायचा आणि मग परत जायचं बैलगाडीने। असं वर्षानुवर्ष humanity, so I am experiencing and learning
and picking up some seeds of service to humanity, and so that I can plant it in my area. How many times sir come to Anandvan, and what address to about Anandvan to public? I am coming here for the first time. Since we were in the government service, we were extremely busy doing our official work, and I didn't have enough time to go around and see this kind of places. So I am very happy to be here today. Then my message is, this institution should spread and inspire many more such institutions throughout the world, and Anandvan has become probably the largest social service organization institution in the world, and it should inspire more within India as well as outside India. Sir, what occasion you can be see Baba Amte visit to Anandvan in program? I came to for this 75th year of celebrations for having set up this great institution by Baba Amte and Sadhana Thai Amte. So there are so many activities happening today and tomorrow. I am learning a lot, the initiatives, contemporary initiatives taken by Baba Amte as an institution, as well as there are large number of NGOs and experts are exhibiting their own expertise and supporting such institutions, and exhibition made for Baba Amte and this institution is very interesting and very inspiring. What is work liked to about Baba Amte? Baba Amte and Sadhana Thai have done wonderful work in serving the disabled persons, whether it's leprosy or speech and hearing impaired. More than that, what I liked in this institution is there is a holistic development of humanity without any caste, creed, religion, region, any of those things. Practically, they are all sacrificing themselves and staying in the remote areas and building these institutions while adopting even artificial intelligence, water conservation and production leprosy. Of energy. So it is a great experience. Handicap. Thank you sir very Thank much. you. प्रेरणेतून आम्ही जे काही करतो त्यांचा आम्हाला लाभ मिळते, आम्हाला लोक जुळतात. आम्ही सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आनंदवनाचा आम्ही नेहमी आम्हाला अभिमान वाटतो. आनंदवनाचा ऑर्केस्ट्रा असेल, विकास भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, साधनाताई आमटे पूर्वी होत्या, भारतीताई आमटे असतील, मंदाताई आमटे असतील, कौस्तुभ असतील, अनिकेत असतील आणि आमटे परिवार असेल किंवा त्यांचे सगळे सहकारी व्यवस्थापक असतील, आनंदवन संचालनासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान आजपर्यंत लाभलेले आहेत, दादा जुंडे असतील किंवा भाऊ हक्के काका असतील किंवा इतर साहित्यिक, कला आणि आनंद निकेतन महाविद्यालयाचे असतील, लंदव विद्यालयाचे असतील किंवा खरेदी विक्री सेंटरचे असतील, सर्वांचा यांना योगदान आहे. या योगदानामुळे आनंदवन हे आनंदवन जरी दुःखी आहे असं बाहेरून जरी दिसलं, पण आनंदवन आल्यानंतर आनंदवन एक प्रफुल्लित आनंदवनच आहे. आणि आनंदवन हे विकास भाऊ म्हणायचे आनंदवन ही प्रयोगशाळा आहे, बाबा आमटे सुद्धा म्हणायचे, नाट म्हणायचे की आनंदवन ही एक प्रयोगवन आहे. परंतु या ठिकाणी आम्ही एक आमच्या काळामध्ये एक नेव्हली प्लॅनेटरी ग्रुप ऑफ स्वित्झर्लंड आणि साऊथ आफ्रिकेचा ग्रुप आला होता. त्यावेळेस नंतर ओनली वन आनंदवन अशा प्रकारचे बाबा महाराज सातारवर बोलून गेले होते. त्यांची आम्हाला प्रेरणा मिळाली. ते सुरक्षा दलांना मिळालेलं आहे. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी मागच्या काळात घोषित केलं की नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे. तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे, तसंच आता झारखंड आणि ओडिसामध्ये देखील चालू आहे आणि तेलंगणातही चालू आहे. माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे, या कारवाईमुळे नक्षलवादाचं प्रमाण मोठं जातं आहे. निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्त्वाचं पाऊल घातलं आपण चालू. अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा कडा विशेषतः मनसे दुखावले गेली आहे. मला माहीत नाही काय भाऊ, मनोज जरांगे पाटलांच्या शाळेला वाळू माफिया म्हणून अटक झालेली आहे.
कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते. माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो. थँक्यू.